बारामतीच्या राजकीय इतिहासात अनेक निवडणुका झाल्या, अनेक सभा झाल्या, अनेक घोषणा झाल्या. पण काल शारदा प्रांगणात झालेली सांगता सभा काही वेगळीच ठरली. कारण ही सभा फक्त निवडणुकीची नव्हती. ही सभा होती भावना, आठवणी, नातं आणि एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाची. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर बारामतीत पहिल्यांदाच अशी निवडणूक होत आहे, जिथे राजकारणापेक्षा दुःख जास्त आहे, प्रचारापेक्षा आठवणी जास्त आहेत आणि भाषणांपेक्षा डोळ्यातले अश्रू जास्त बोलत आहेत. या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ अजून अनेक नेते उपस्थित होते, ज्यांनी त्यांच्या भाषणातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांनी भाषणामध्ये एक गोष्ट समान सांगितली, ती म्हणजे सुनेत्रा पवारांना ऐतिहासिक मतांनी निवडून आणा. तीच खरी अजित पवारांना श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे बारामतीमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवणार का या प्रश्नावर. चला सभेमधल्या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत भावनांचा कल्लोळ उसळला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आजच्या सांगता सभेत महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. सर्वांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आणि सुनेत्राताईंनी विक्रमी मतांनी निवडून द्या असा जोरदार आवाहन केला. ही निवडणूक केवळ जागा जिंकण्याची नाही, तर दादांच्या 35 वर्षाच्या सेवेचा सन्मान आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा पुढे नेण्याची आहे, असा संदेश सभेतून सर्वांना मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, या ठिकाणी येताना मी आशा काकींची भेट घेतली, पण सांगता सभेला जात आहे हे सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील 2-2.5 महिने सगळ्यांसाठी खूप कठीण गेले असे सांगताना त्यांनी दादांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही, हे दुःख कायम राहील असे त्यांनी सांगितले. सुळे यांनी बारामती आणि पवार कुटुंबातील 6 दशकांच्या नात्याची आठवण करून दिली. बारामतीकरांचा प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या पवार साहेबांना बारामतीने 6 दशके साथ दिली, त्या बारामतीला देशात सर्वाधिक वेळा निवडून जिंकण्याचा मान मिळणार आहे, असे त्यांनी नम्रतेने सांगितले. महाविकास आघाडीतील सर्व नेते, कार्यकर्ते आणि बारामतीचे मतदार वहिनींसोबत ताकदीने उभे राहतील, असा शब्द त्यांनी दिला. तसेच मतदान यंत्रणावर नंबर 1 वरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून दादांना श्रद्धांजली द्या असे आवाहनही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत बोलताना अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले, श्रेष्ठ नेते गेल्यावर निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. शरद पवार साहेबांनी फोन करून सुनेत्रा पवारांना पूर्ण समर्थन दिले. काँग्रेससह अनेक पक्षांनी उमेदवारी मागे घेतली. ही निवडणूक केवळ निवडणूक नाही, तर दादांसाठी स्मृती यज्ञ आहे. फडणवीस यांनी अजितदादांच्या 15-20 वर्षाच्या स्वप्नांचा उल्लेख करताना सांगितले, रोखटोक व्यक्तिमत्व, गुणग्राहकता, जिद्द, कामाचा अभ्यास आणि दूरदृष्टी हे दादांचे गुण होते. त्यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावली. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य आणि राजकीय अनुभव यांचा गौरव करताना ते म्हणाले, दादांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्राताईंमध्ये आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना व्यासपीठावर उभे राहताना अनेकदा गहिवरून आले. त्या म्हणाल्या, मी माझे सर्वस्व हरपले आहे, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही. येसूबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्या धर्तीवर सेवा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी बारामतीकरांना दिले. दादांशिवाय ही सभा घ्यावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे सांगताना त्यांनी दादांच्या 35 वर्षाच्या कष्टाची आठवण करून दिली. बारामतीला देशात नंबर 1चा तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न होते. ते जनहितासाठी अविरत झटत राहिले. 16 ते 17 तास काम करणारे दादा कधी डगमगले नाही, असे त्यांनी सांगितले. सुनेत्राताईंनी सर्व पक्षांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानले. पवार साहेब, सुप्रिया सुळे, आशाताई आणि शारदाबाई पवार यांचे विशेष आभार व्यक्त केले. ही निवडणूक केवळ मत मागायची नाही, तर नाते टिकवायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही.
असा भावनिक विनंती त्यांनी केली. अपघात प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना देशातील एक सक्षम महिला नेत्या म्हणून ओळख मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. घराचा आधार हरवला तरी घर अजूनही हातात हात घेऊन उभे आहे. प्रत्येक मत महत्वाचे आहे, एका मताने फरक पडतो असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर सभेत अजित पवारांच्या नावाच्या घोषणादान आणल्या. सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, रामदास आठवले, उदय सामंत, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आदी नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेपूर्वी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात उसळलेल्या जनसागराने दादांवर असलेले अपार प्रेम दाखवले. मतदानाच्या दिवशी बारामतीकरांना अजितदादांच्या स्मृतीस वंदन करत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याची संधी आहे. ही निवडणूक फक्त एक जागा जिंकण्याची नाही, तर बारामतीच्या विकासाच्या वारशाला, एकजुटीला आणि पवार कुटुंबाच्या नात्याला सन्मान देण्याची आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार किती मतांनी जिंकून येते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.